टाइमपास 2 हा सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये रिलीज होण्यावरून झालं प्रश्नचिन्ह निर्माण। मल्टीप्लेक्स मनमानी करत असल्याचा एसएल विजनचा आरोप। राहुल गांधी अमरावतीच्या दौऱ्यावर 8 किलोमीटरची पदयात्रा। धामणगाव रेल्वे गुंजी गावांना सुद्धा दिली भेट। शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची केली विचारपूस। राज्यातला वाहतूकदारांचा संप मागे। परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि वाहतूक संघटनांमध्ये झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेतल्याची झाली घोषणा। राज्य अरुण गवळीला 15 दिवसांचा पॅरोल मंजूर। राज्यभरात उन्हाची काहिली। विदर्भात पारा 40 अंशांवर। वर्ध्यात तापमान 44 अंश सेल्सिअस। बाबा रामदेव यांच्या कंपनीने तयार केलेल्या एका औषधी उत्पादनावरून राज्यसभेत गदारोळ। जनता दलाचे खासदार केसी त्यागी यांनी या औषधावर घेतला आक्षेप। या औषधाने हमखास मुलगा होईल अशी गॅरंटी कंपनीने दिल्याचा दावा। नेपाळमध्ये भूकंपाचे 5,500 बळी। पण सततच्या पावसामुळे बचाव आणि मदत कार्यात प्रचंड अडथळे।